मी आलेलो आहे गोंदेश्वर मंदिर येथे, जे नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर येथे स्थित आहे आणि नाशिकपासून जवळपास 26 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि आपण आज या मंदिराची पूर्ण माहिती घेणार आहोत. आई रे मिलन तो है, 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 पिया कटत नाही पिया. नमस्कार, मी गोविंदेश्वर मंदिरामध्ये इथं आलेलो आहे. हे तुम्ही जे मंदिर बघत आहे ते 12व्या शतकामध्ये यादव घराण्यामध्ये याचं बांधकाम झालेलं आहे आणि यादव घराण्यामध्ये राजा गोविंद याने 2 लाख रुपयामध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच राजा गोविंद प्लस ईश्वर असं अपभ्रंश होऊन गोविंदेश्वर या मंदिराचे नाव पडलेलं आहे. तर या मंदिर तुम्ही जे बघू शकता, ह्या मंदिरामध्ये 3 पद्धतीने बांधकाम झालेलं आहे. हेमडपंथी, भूमिज आणि नगरा स्टाईलमध्ये याचं बांधकाम झालेलं आहे. आता हेमडपंथीचं सांगायचं झालं तुम्हाला, इथं तुम्ही हे पाहू शकता, हे दगड आहे. हेमडपंथीमध्ये ब्लॅक स्टोनचा यूज करून एकावर एक दगड ठेवून बांधकाम करण्यात येतं आणि तुम्ही आणि ह्या काचामध्ये जे दगड बसेल बराबर ते जे पडलेले दगड याच्यामध्ये बराबर ठेवतात आणि अशा प्रकारे एकावर एक दगडाचं बांधकाम होते. अशा पद्धतीनं याचं बांधकाम झालेलं आहे. याचा जो पाय आहे ते उंचीवर बांधायला सुरुवात होते. हे जवळपास तुम्ही बघत आहे जगती आहे, हे 5 ते 6 फूट हे पहिलं उंचीवर बांधलं जातं, त्याच्यावरही मंदिराचं बांधकाम होतं. ह्या नगरा स्टाईलमध्ये हे मंदिराच्या प्रकारमध्ये येतं. पंचायतन प्रकारातील स्थित महाराष्ट्रातील केवळ एकमेव हे गोंदेश्वर मंदिर आहे. पंचायतन प्रकार म्हणजे शिव मंदिर सेंटरला आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो पूर्वेला सूर्य मंदिर आहे आणि एक विष्णू मंदिर आणि गणपती मंदिर आणि पार्वती मंदिर असे 4 ठिकाणी 4 मंदिर आहेत आणि एकदम मध्यभागी असं शिव मंदिर आहे. मंदिर प्रकारामध्ये तुम्ही बघू शकता की जे दगडावर दगड ठेवून बांधकाम केलं जातं, याच्यामध्ये कुठल्याही सिमेंटचा वापर केला जात नाही आणि तसंच तुम्ही जर बघितला एक भूमीचा प्रकार आहे मंदिरामध्ये. काय असतं की जे तुम्ही जे शिखर बघू शकता, त्या शिखरामध्ये वर्तुळ आणि चौकोन ह्या दोन्हीचं मिक्सर करून हे शिखराचे बांधकाम होते. तुम्ही जसं कमळ असतं, फुललेलं कमळ कसं दिसतं, स्क्वेअर आणि वर्तुळ आणि चौकोनाकार असते ना, तशा प्रकारे ते शिखराचं बांधकाम झालेलं आहे. आता तुम्ही जर जवळ आला तर तुम्ही हे हत्ती बघू शकता. हे मंदिर पूर्ण हत्तीच्या पाठीवर बसलेलं असं तुम्हाला दिसून येतं, पूर्ण हत्तीचं. आणि प्रत्येक भागावरती एकदम अतिशय नक्षीकाम, कोरीवकाम केलेलं आहे. तुम्ही हे बघू शकता. हे ब्रह्मदेवाचं एक कोरीव मूर्ती आहे, त्याच्यामध्ये खूप मायन्यूट डिटेल्स आहेत, बारीक बारीक स्ट्रक्चरनं हे मूर्ती बनवली आहे. हे 12व्या शतकातील मंदिराचे पुराण. मंडप आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये नंदी असतो, मंदिराच्या आतमध्ये असतो, पण या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की वेगळा नंदी मंडप तिथे उभारण्यात आलेला आहे. हे नंदी मंडप आहे आणि इथून मंदिर सुरू होतं. तुम्ही वरचं बघू शकता, हे सभा मंडप आहे आणि हे जे बाहेरचा भाग आहे सभा मंडप आणि नंदी मंडप, त्याला कपिला म्हणते. हे तुम्ही बघू शकता, हा भगवान विष्णूचा कुर्मा अवतार आहे. जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा मंदार पर्वत बुडत होता तेव्हा भगवान विष्णूने कुर्माचा अवतार घेऊन
मंदार पर्वताला वाचवले होते. नक्षीकाम तुम्ही जे बघू शकता त्याच्यावरती रामायण समुद्रमंथनाच्या सर्व तुम्हाला गोष्टीच्या दिसून येतील. अतिशय कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही जर हे बघितला स्ट्रक्चर दाखवतो, हा बघा, हा विष्णूचा अवतार आहे. विष्णूचा अवतार आहे. साईडला हे मंदिर तुम्ही नक्षीकाम बघू शकता. साईडला देवदेविता आहेत, विष्णू, आणि असे अतिशय कोरीव काम केलेलं आहे. खाली हे तुम्ही बघू शकता, इथे एक नर्तिकी आहे आणि अतिशय सुंदर रेखीव अशी मूर्ती आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे चेन आहे, ही त्रिभंग अवतारामध्ये ही उभारलेली आहे आणि याच्या मागे तुम्ही बघू शकता हे बघू शकता. हे सूर्य मंदिर आहे आणि भारतामध्ये खूप कमी अशी सूर्याचे मंदिरं दिसून येतात आणि त्यातली हे एक सूर्य मंदिर आहे. आणि मंदिराच्या पूर्वेला उजव्या अंगाला हे मंदिर तुम्हाला दिसून येतं, सूर्याचं मंदिर तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता इथे बाहेर जे शिवलिंगावर दूध वगैरे पाणी असतं ते वगैरेचं तोंड म्हणलं जातं. त्याच्यामध्ये बाहेर सुंदर रेखीव अशी हे थोडं ह्याचं झिजलेलं आहे आणि कारण हे ब्लॅक स्टोन आहे, काळा दगडावरती याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. त्याची झीज होत चाललेली आहे आणि जास्त काही टिकत नाही आहे. त्याच्यानंतर मी हे प्रकारचं हे मंदिर आहे आणि ह्या 4 मंदिरापैकी हे पार्वती मंदिर आहे.